कित्येक वर्षानंतर पाण्याबाहेर आलेलं हे मंदिर आणि त्यात उभा आमचा सगळ्यांचा पाठी राखावा विठुराया. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, गावं विस्थापित झाली, पण देवा तू मात्र तिथंच उभा राहिला, शांत, स्थिर आणि बळकट. आज तुझ्या समोर उभा राहिलो आणि खरंच मन भरून आलं. कित्येक वर्षांनी तुझं दर्शन झालं, हेच माझ्यासाठी मोठं भाग्य आहे. पण देवा ही संधी पुन्हा मिळेल का माहित नाही, कारण उद्या पुन्हा पाऊस पडेल, धरण पुन्हा भरेल आणि तू पुन्हा कित्येक वर्षांसाठी पाण्याखाली नजरेआड होशील. तोपर्यंत कदाचित आम्ही बदललेलो असू, पिढ्या बदललेल्या असतील, पण तू मात्र भक्तांची वाट बघत तिथेच उभा असशील. तुझ्या चरणी एकच विनंती आहे विठुराया, आपल्या शेतकरी राज्याला सुखी ठेव. जगाने कदाचित त्याच्या कष्टाची किंमत केली नसेल, पण देवा तुला माहित आहे या जगाचा खरा पोशिंदा तोच आहे. आणि जेव्हा जेव्हा संकटाच्या पाण्यात तो बुडायला लागेल, तेव्हा त्याला पण तुझ्यासारखं खंबीरपणे उभा राहण्याचं बळ दे. कारण पाण्याखाली राहून तू जशी श्रद्धा जिवंत ठेवली, तशीच हिंमत आमच्या शेतकऱ्याच्या मनातही कायम ठेव. पांडुरंगा, आमच्या अन्नदात्यावर तुझी कृपा असू दे रे. परिलाट आली, पुनवेत ही रात जाळी, जात्यावरी हात नाही